नमस्ते. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अ, मित्रांनो, तुम्ही पोतराज म्हणून नाव ऐकलंच असेल किंवा पोतराज बघितला पण असेल. आता सध्या कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये पोतराज जास्त दिसत नाही आहेत. आधी खूप असायचे. किंबहुना आम्ही ज्या एरियामध्ये राहायचो ना, तर तिथं रविवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी सकाळच्या वेळेस आहे ना, पोतराज आणि त्याच्यासोबत एक त्याची बायको वगैरे असेल की त्याची आणि तिच्याकडे ना लहान मुलं असायची. अ, ओढणीमध्ये वगैरे असं ना, पाठीवरती एखादं बाळ असायचं, डोक्यावरती देवीचा देव्हारा असायचा आणि गळ्यामध्ये एक आहे ना, असं ते वाजवतात ना, ढोल टाईप असतात तसं असायचं आणि ती वाजवायची लेडीज. आणि तो जो असायचा तिचा पती असेल तर तो पोतराज होता आणि तो अंगावरती चाबकाने फटके मारून घ्यायचा वगैरे असं. आणि मर्याई देवीचं नावाचा गजर करत ते त्यांचा उदरनिर्वाह करायचे. अशाच प्रकारचं चित्र आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतं. मी तर ना काही ठिकाणी समज ट्रॅफिकमध्ये कुठं टू व्हीलर किंवा सिग्नलला गाडी थांबली वगैरे तर पाहिलं नाही आजूबाजूला, तर सिग्नलवरती सुद्धा ना हे लोकं दिसतात. म्हणजे मी स्वतः खूप वेळा पाहिलेलं आहे. आणि पोतराज काही ना लहान मुलंसुद्धा असतात. इतक्या असे 12-13 वर्षाच्या मुलांच्या हातात चाबूक आणि अंगावरती ते मारून घेतात. उन्हातान्हामध्ये शाळेत जायचं वय असतं त्यांचं खरं तर, पण रूढी आणि परंपरेच्या नावाखाली शाळा राहते बाजूला. हे भलतंच काहीतरी चालू होतं. पुढे जाऊन ह्या मुलांवरती जी परिस्थिती येते ना, तर समाज किंवा ज्यांनी ह्या प्रथा घालून दिल्यात ना, हे लोकं नाही आहेत. हे सगळं स्ट्रगल हे त्यांनाच करावं लागतं. तरी आज ही जी पोस्ट आहे ना, ती एका पोतराजासाठीच पोस्ट आहे. आणि माझ्या मते ह्या पोतराजाने हे जे प्रश्न आहेत ना, हे त्या व्यवस्थेला विचारले पाहिजेत, ज्या व्यवस्थेने त्याला पोतराज केले. चला तर मग पाहूयात, व्हिडिओला सुरुवात करू. हे पोतराजा, पिढ्यानपिढ्या, युगानुयुगे तू रोज पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव, शहरे, गल्लोगल्ली, पाठीवर बिऱ्हाडं आणि डोईवरती मर्याईचा देव्हारा घेऊन भटकतोस आणि उघड्या अंगावरती चाबकाचे फटके स्वतःला मारून घेतोस. कधीतरी मर्याईला सवाल करशील का की हे सारे माझ्याच नशिबी का आहे? ऊन, वारा, पाऊस, थंडीत हेच 4 फटके स्वतःला मारून घेण्यापेक्षा तुला लाचारीचे जीन देणाऱ्या व्यवस्थेच्या अंगावरती आणि संस्कृती रक्षकांना मारले असते, तर तुझ्या पोरांच्या नशिबी हेच जीन आलं नसतं रे. डोईवरती देव्हारा घेऊन नाचण्यापेक्षा संविधान घेऊन नाचला असता तर. पण त्या वाटेवरती तू कधी आलाच नाहीस. तू गेलास धर्माची चाकरी करायला, अंधश्रद्धेच्या वाटेवर. त्यांनी संस्कृती रक्षणासाठी तुला धर्माच्या जोखडामध्ये अडकून, संस्कृतीचं लोढणं गळ्यामध्ये बांधून, तुझ्या हक्काच्या सरकारी जागा आणि सवलती बळकावून ते साहेब झाले. काही देश सोडून पळाले, तर काहींनी तुझ्या जीवनावरती वाघ्या मुरळी चित्रपट काढून सेलिब्रिटी पण झाले. अरे, संस्कृती रक्षणाचा एवढा पुळका होता, तर संस्कृतीच्या दलालांनो, तुमच्या पोरापोरींना हिरो हिरोईन करण्यापेक्षा पोरांना वाघ्या करा, पोरींना मुरळ्या करा, पोतराज करा, वासुदेव करा, पिंगळा करा, देवदासी करा आणि खुशाल देवधर्म संस्कृती टिकवा की. अडलंय कुठं? पण छळ, कपट, षडयंत्र, धोकेबाजी, लबाडी करण्यात तुम्ही तर लांडग्याचे वंशज आहात. तुमची पोरं परदेशात डॉक्टर, इंजिनियर आणि बहुजनांची वाघ्या मुरळी देवदासी का? मग कुठल्या नीच हलकट संस्कृतीच्या पाऊलखुणा जपताय? पण गिधाडांनी माणुसकी जपलेली कधी ऐकिवात नाहीये. त्यामुळे इतिहास धोकाधडीचाच आहे, कालही आणि आजही. जय भीम, नमो बुद्धाय.